आता तुम्ही म्हणाल वाचलं शाळा काय करतो, निंदकाचे घर असावे शेजारी. आमचा एक निंदक समोरच आहे. असो, मस्करी आहे. एमआय स्प्रे प्लस तुम्ही म्हणाल हे वेगळं काय औषध आहे, त्याला स्टिकर म्हणतात. आम्हाला माहिती आहे. हे पंपामध्ये जेव्हा तुम्ही फवारणी करता, कोणतेही औषध असू द्या, खत असू द्या, जेव्हा तुम्ही पंपामध्ये पाण्यासोबत औषध टाकता, त्या औषधाला झाडावर चिपकवण्याचं काम, पसरवण्याचं काम आणि झाडाच्या आत देण्याचं काम असे स्टिकर करतात. हे आम्हाला माहिती आहे. पण हे वेगळं आहे, कारण आपण वेगळे आहोत. ज्या औषधामध्ये तुम्ही हे स्टिकर एमआय स्प्रे प्लस मिक्स करता, तर त्या झाडाची परिणामकारकता डबल करण्याचं काम एमआय स्प्रे प्लस करतं. म्हणजे रिझल्ट डबल करण्याचं काम एमआय स्प्रे प्लस करतं. म्हणजे एखादं औषध तुम्हाला 5 दिवसांचा रिझल्ट देत असेल, तर एमआय स्प्रे प्लस मिक्स केल्यानंतर 10 दिवसांचा रिझल्ट येतं. म्हणजे ज्या औषधामध्ये तुम्ही मिक्स करताय त्या औषधाला ॲक्टिवेट करण्याचं काम एमआय स्प्रे प्लस करतं. आणि शेतकऱ्यांना एक सवय असते, एकदा फवारणी आपण घेतो त्यावेळेस एकच औषध आपण फवारणीसाठी टाकत नाही. कारण दुकानदार पण 3-4 औषधं देतो. भाऊ हे पण डब्बा, तो पण डब्बा, तो पण डब्बा, 3-4 डब्बे, 3-4 औषधं जेव्हा आपण एकाच पाण्यात मिक्स करतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की प्रत्येक औषधाची केमिस्ट्री ही वेगळी असते. जेव्हा एकाच पाण्यामध्ये आपण वेगवेगळी औषधं देतो, अहो मला एका चमच्यामध्ये तुम्ही मला एका सांगा, एका वाटीमध्ये तुम्ही शिरा घ्या आणि इकडून एखादा चिकनचा पीस किंवा त्याचा रस्सा टाका. कधी खाता का असं एका वाटीमध्ये घेऊन? पंपात कसं तसं करतात. पण पंपामध्ये जर तुमच्या वाटीमध्ये जर कप्पा असेल तर इकडनं रस्सा ठेवू शकता, तिकडनं तुम्ही शिरा ठेवू शकता ना, ते मिक्स होणार नाही. पण एका पंपामध्ये जेव्हा तुम्ही 4 गोष्टी टाकता तर त्या 4ही गोष्टीला वेगवेगळं ठेवण्याचं काम, पंपामध्ये वेगवेगळं ठेवण्याचं काम आणि प्रत्येक औषधाचा वेगवेगळा रिझल्ट देण्याचं काम एमआय स्प्रे प्लस करतं. हे रिॲक्टरचं काम करतं. आणि हे पॉलिनेटरचं पण काम करतं. असं लक्षात आलेलं आहे की जेव्हा तुम्ही पंपामध्ये फवारणी करता त्यावेळेस जेव्हा तुम्ही पंपामध्ये एमआय स्प्रे प्लस टाकता, त्या शेतामध्ये मधमाशांची संख्या वाढलेली आहे. आणि मधमाशा जिथे वाढतात तिथे परागीकरण वाढतं. आणि परागीकरण जिथे वाढतं तिथे उत्पन्न जास्त येण्याची संधी असते. त्यामुळे हे स्टिकर, स्प्रेडर, पेनिट्रेटर, ॲक्टिवेटर, रिॲक्टर, पॉलिनेटर 6 फंक्शन असलेलं हे एक मात्र स्टिकर आहे. तुमच्या अख्ख्या मार्केट यार्डामध्ये कोणत्या दुकानामध्ये असं औषध मिळणार नाही जे एमआय स्प्रे प्लस आहे. याचे पण 1 लिटर पाण्याला 0.5 ml म्हणजे अर्धा मिली तुम्हाला वापरायचं आहे. एमआय प्राऊड बद्दल मी एवढं सांगेल की हे खरंच अमृत औषध आहे. बुरशीजन्य रोग तुमच्या शेतीवर जेव्हा जेव्हा येतात तेव्हा तेव्हा तुम्हाला वेगवेगळं बुरशीनाशक वापरावं लागतं. बुरशी आपल्या शेतीवर कशी येते? जेव्हा तुम्ही जमिनीतून पाणी जास्त देता. कधी कधी लोकांना सवय असते ना, पाटाचं पाणी आहे, भरपूर आहे तर सोडून देतात. पण जमिनीमध्ये जास्त वेळ जर ओलावा टिकत असेल तर मुळांवर बुरशी वाढते. आणि हवेमध्ये जेव्हा आर्द्रता वाढते त्यावेळेस तुमच्या शेतीवर वरती बुरशीजन्य रोग येतात. असे वेगवेगळ्या शेतीवर जवळपास 5000 प्रकारच्या बुरशी प्रादुर्भाव करतात. काही मुळांवर येतात, जमिनीमधून येतात, काही हवेतून येतात, पाण्यातून येतात, काही स्पर्शजन्य असतात, काही आंतरप्रवाही बुरशी असतात. पण कोणत्याही प्रकारची बुरशी येण्याआधी जर तुम्ही फवारणी केली एमआय प्राऊडची तर बुरशी येणार नाही. आणि आलेली असेल तर कोणत्याही बुरशीसाठी त्याचा नायनाट करण्यासाठी तुम्ही एमआय प्राऊड वापरू शकता. 5000 प्रकारच्या रोगांवर आणि बुरशीवर काम करणारं जगातलं एकमेव औषध एमआय प्राऊड. 1 लिटर पाण्याला फक्त 2 ml वापरायचं आहे. 1 लिटर पाण्याला 2 ml फक्त वापरायचं आहे. आणि जमिनीत तुम्ही जेव्हा मूळपूजी करता किंवा वापरता त्यावेळेस
एका एकरला 500 मिली वापरायचं आहे, म्हणजे 2 बॉटल वापरायचे. व्हायरस प्लस नाव व्हायरस लक्षात आलं कशा करता असेल? व्हायरस करता असेल. आपल्याकडे भेंडीची शेती केली जाते बऱ्याच प्रमाणामध्ये. भेंडीच्या शेतीमध्ये व्हायरस येतो. पपईची शेती केली जाते, त्यावर व्हायरस येतो. टोमॅटोची शेती केली जाते, त्यावर व्हायरस येतो. प्रत्येक भाजीपाल्याच्या शेतीवर व्हायरस हा येतो. सोयाबीनच्या शेतीवर सोयाबीन पिवळे पडतं, व्हायरस येतो का नाही येत? केळीवर पण व्हायरस येतो. खूप रिझल्ट चांगले आले. काही आपण शेतकऱ्यांचे रिझल्ट जेव्हा हे करू ना, त्यावेळेस नक्की इथे येऊन सांगा तुमचे अनुभव काय आहे. प्रिव्हेंटिव्ह आहे.